चला आज बनवूया मस्त झणझणीत चमचमीत मसालेदार गटारी स्पेशल हा कलेजी पेठा फ्राय। इथे मी कलेजी आणि पेठा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। पेठ्याचे तुकडे छोटे केलेले आहेत आणि कलेजी पटकन शिजते म्हणून त्याचे तुकडे मोठे ठेवलेले आहेत। आता यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं हिरवं वाटण घालून मॅरिनेट करूया। हे व्यवस्थित असं चोळून घेऊया आणि आता 15 ते 20 मिनिट हा कलेजी पेठा आपण असा मॅरिनेट करून ठेवूया। यामध्ये घालायला एक वाटण बनवायचंय। इथे मी थोडे भाजलेले सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतले। हे आता जाडसर आपण बारीक वाटून घेऊया। असं हे जाडसर मी कलेजी मसाल्यासाठी वाटण वाटून घेतलेलं आहे। कलेजी पेठा फ्राय बनवण्यासाठी मी थोडंसं तेल तापत ठेवलंय। यात थोडं हिंग घालते। या फोडणीत आपल्याला ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता घालायचा। फोडणी परतून घ्यायची आणि या फोडणीमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालूया आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे। यात घालायची थोडीशी हळद। बघा काय मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे। आणि आता या फोडणीत हे मॅरिनेट केलेलं कलेजी आणि पेठा घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये हे मॅरिनेशनचं थोडं पाणी घालूया आणि आता झाकण ठेवून ही कलेजी आणि पेठा 8 ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि हा कलेजी पेठा छान असा शिजत आलेला आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले घालूया। यात मी घालते थोडासा आगरी मसाला, थोडा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि हे जे जाडसर वाटण आपण वाटून घेतलेलं ते देखील घालायचे आणि हे सगळं मस्त परतून घेऊया। सर्व मसाले आणि वाटण कलेजी सोबत मस्त परतून झालेलं आहे। छान तेलही सुटलेलं आहे। आता ह्याला परत आपण झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिट परत शिजवून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा झणझणीत चमचमीत मसालेदार हा कलेजी पेठा फ्राय तयार झालेला आहे।